काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार गोरे. येड झवायचं, कापायचा नाही. एक नंबरचा हा येड झवा. जरा त्यांची लायकी काय आहे? कोण हा? राजकारण किती अत्यंत खालच्या दर्जाला गेलेलं आहे याचं उदाहरण 2 ते 3 दिवसापूर्वी आणखी एकदा घडलं. ज्येष्ठ संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य, त्यावर सातारा जिल्ह्यामध्ये पडलेले पडसाद आणि या संदर्भातच मी आज खरं तर चर्चा करणार आहे. काही पत्रकार माझ्यासोबत आहेत. मी सध्या सातारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आहे आणि या सातारा न्यूजचे संपादक प्रकाश शिंदे माझ्यासोबत आहेत. कसं बघताय तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे? खरं तर सांगायला गेलं तर संजय राऊत हे एक संपादक आहेत, पत्रकार आहेत आणि खासदार सुद्धा आहेत. एक जबाबदार खासदार आहेत आणि यांनी हे वक्तव्य करणं फार चुकीचं माझ्या मते आहे. कारण की एका खासदाराच्या तोंडून हे अशा अश्लील शब्दाचा वापर करणं हे एकदम चुकीचं आहे आणि अशोभनीय आहे. खरं तर यात कसं झालंय, जयकुमार गोरे असू द्या, जयकुमार गोरे एक मंत्री आहेत. मंत्री असून 4 वेळा ते आमदार झालेले आहेत. आमदार स्वतःच्या जीवावर ते निवडून आले आहेत, स्वतः निवडणूक लढवून निवडून आलेले आहेत. संजय राऊत हे आहे ते फक्त ह्या आमदाराच्या मतावरती निवडून आलेले खासदार आहेत. आणि एवढं सुद्धा असून सुद्धा संजय राऊतांची जी सगळ्याच मंत्र्यांची असू द्या, खासदारांची असू द्या किंवा आमदारांची असू द्या, याबाबत जी बोलण्याची पद्धत आहे ती फार चुकीची आहे. एखाद्या पत्रकाराला न शोधण्यासारखी ही जी भूमिका आहे ती भूमिका आहे. आणि त्यांनी खरं तर हे जे त्यांचं मत आहे ते पूर्णपणे संवेदनशील मार्गाने किंवा चांगल्या भाषेत जर त्यांनी नोंदवलं असतं तर ते योग्य वाटलं असतं. एका पत्रकारानं असं बोलणं हे फार चुकीचं वाटतंय. खरं तर ज्येष्ठ संपादक आहेत. खरं गेली अनेक वर्ष सामना दैनिक चालवतात. हे विश्लेषण वजा किंवा चर्चा करण्याचं कारणच ते आहे. माझ्या उजव्या बाजूला मंगेश बसलेत, कुंभार बसलेत. मंगेश ही एका संपादकानं, एका खासदारानं केलेली भाषा, आपण काही जयकुमार गोरेच्या बाजूने बोलतोय असला भाग नाही. आणि त्यालाच पत्रकार, आपलेच पत्रकार दररोज सकाळी 9 वाजता जाऊन विचारतात काही बोला. हे कितपत पत्रकारितेचं हे वाटतंय? नाही, पत्रकारितेचं त्यांचं मत जाणून घेणं हे इतकं योग्य आहे, परंतु एक राजकारणाचा खालाव चाललंच तर हा या ठिकाणी खरं तर एक चुकीचा संदेश या समाजामध्ये आपण आपल्याला बघायला मिळतोय. जर आपण बघितलं तर संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य हे पूर्णतः जर बघितलं आपण तर एक निषेधार्ह वक्तव्य आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीने एका लोकप्रतिनिधीविषयी बोलताना वापरलेली जी भाषा आहे, जी असभ्य भाषा आहे, ती कुठेतरी एक लोकशाहीला घातक करणारे, एक राजकारणाला कुठेतरी वेगळी दिशा देणारी खरं तर संजय राऊत यांचे स्टेटमेंट आहे. आणि याचा निषेध या सर्वसाधारण होताना आपल्याला बघायला मिळतोय. याचं समर्थन देखील कोण करत नाहीये. परंतु जर आपण बघितलं तर राजकारणामध्ये काम करत असताना, समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या पदाची किंवा आपल्या ज्या भूमिकेची खरं तर प्रतिष्ठा राखणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये संजय राऊत जर बघितलं आपण तर त्यांनी सामनाचा एक मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मात्र एका अनुभवी पत्रकारानं, अनुभवी संपादकानं ही ऑन कॅमेरा अशी भाषा वापरणं खरं तर एक चुकीची वेळ. खरं तर मी मंडळींना मी काय सांगतो, ही ज्यावेळी स्टेटमेंट ज्यावेळी बाहेर पडलं ना व्हिडिओ स्वरूपात, अक्षरशः लाज वाटली आमच्यासारख्या पत्रकारांना ती बातमी एडिट करताना. अशा आमच्या हजारो भगिनींना, हजारो आमच्या मित्रांना, भावांना किती वेदना झाल्या असतील ती एखाद्या न्यूज रूम मधून ही बातमी देत असताना. प्रकाश शिंदे साहेब, खरं तर निषेध अनेक ठिकाणी झाले, मात्र ही असली प्रवृत्ती, मी शब्द असा वापरतो, ठेचून काढण्याची गरज आहे. जे वरिष्ठ संपादक जरी असले ना तरी त्यांची ती लायकी नाही. मी ह्या स्पष्ट भाषेत सांगतो की अशा भाषेत की कुणाबद्दल बी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही संपादक आहात एका चॅनलचे, एखाद्या दैनिकाचे, तुमची भूमिका. नक्कीच खरं तर सांगायला गेलं तर जयकुमार गोरे यांनी राजकीय वक्तव्य केलं होतं उद्धव ठाकरेंच्या बद्दल. खरं तर तसंच राजकीय वक्तव्य संजय राऊत यांनी केलं असतं तर त्याला उत्तर म्हटलं गेलं असतं. परंतु हे राजकीय वक्तव्य नसून एखाद्या पत्रकारांना सांगायचं की हे न कट करता तुम्ही दाखवा आणि पत्रकारांनी सुद्धा ते दाखवायचं. म्हणजे हे खरं तर आम्ही संपादक असू द्या किंवा पत्रकार असू द्या यांना किंवा आमच्या जी न्यूज रूम मध्ये ज्या काही महिला आहेत किंवा लेडीज असतात त्यांना हे एडिट करताना किंवा ऐकताना हे आम्हाला सुद्धा बरोबर वाटतं ना. एवढं अशोभनीय बोलणं संजय राऊत
राऊतांचं होतं ते त्यांच्या जागेवर कदाचित त्यांच्यानुसार बरोबर पण असतील, परंतु हे जे त्यांचं वक्तव्य आहे हे महाराष्ट्राला न पटणारं वक्तव्य आहे. अं, मला वाटतं तो 10-15 वर्ष पत्रकारिता असाल तुम्ही, बरोबर आहे ना, अंदाज. हे असली वक्तव्य खरं तर सोशल मीडियावर सुद्धा आणि मीडियावर दाखवू नये अशी सेन्सॉरशिप असावी असं वाटतं का तुम्ही? नक्कीच ह्याचा कुठेतरी कायदा निघाला पाहिजे आणि हे जे वक्तव्य आहेत हे वक्तव्य कुठेतरी कट केली पाहिजे समाज माध्यमामध्ये. काय होतंय आता सध्या जर आपण बघितलं तर ऑनलाईन शिक्षण प्रणाली निघाली. अगदी पहिलीच्या विद्यार्थ्याच्या हातात सुद्धा आता मोबाईल आलाय आणि सोशल मीडियाचा वापर जर आपण बघितला तर मुलांच्या विचारसरणीवर कुठेतरी अशी वक्तव्य समाजामध्ये एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे प्रकाशित होताना बघतोय आपण, प्रसारित होताना बघतोय आपण. त्यामुळे कुठेतरी एक समाज माध्यमांना किंवा विचारसरणीला कुठेतरी एक वेगळा फाटा, वेगळी वाट पडताना आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे नक्कीच असे जे आक्षेपार्ह वक्तव्य आहेत हे वक्तव्यांना कुठेतरी सेन्सॉर बोर्डाकडून असेल किंवा एक कायदा प्रकाशित झाला पाहिजे, प्रसारित झाला पाहिजे की ही वक्तव्य आहेत, अशा पद्धतीची वक्तव्य होऊ नयेत. झाली वक्तव्य तर ती वक्तव्य प्रदर्शित करू नयेत. दुर्दैवानं मंगेशजी तुम्ही सुद्धा त्याच मीडियामध्ये काम करताय किंवा आपण सुद्धा त्यात असू, ते वक्तव्य अनेक चॅनल्स, अनेक युट्यूब चॅनल्सनी डायरेक्ट दाखवली. मग कुठलाही पॉज किंवा न घेता ते थांबलं पाहिजे ना. नक्कीच पत्रकारिता करताना प्रत्येकानं खरं तर एक जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे. आपण जो संदेश पत्रकार हा खरं तर एक लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. पत्रकार ही विश्वासार्हतेवर चालणारी एक संस्था आहे, हे माझं मत आहे. आणि जे आपण पुढे प्रकाशित करतो त्यावर लोक विश्वास ठेवतात आणि ती गोष्ट आहे ती लोक पुढे बोलून जाताना आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे अशा गोष्टी दाखवताना खरं तर पत्रकारितेचं भान ठेवून देखील भाष्य केलं पाहिजे किंवा प्रकाशित केलं पाहिजे असं माझं मत आहे. प्रकाशजी, तुम्ही साधारणतः मला वाटतं 20 वर्ष झालं या क्षेत्रात काम करताय. तुम्ही स्वतः संपादक आहात आणि सातारा जिल्ह्यातील सगळ्यात जास्त टॉप मोस्ट व्ह्युअर आणि सबस्क्रायबर असलेलं चॅनल म्हणजे सातारा न्यूजचे संपादक आहे ते. या सगळ्या वक्तव्यावर किंवा उदाहरणार्थ झालं आता हे खासदार संजय राऊत, असे अनेक वाचाळवीर आहेत, बरोबर. सगळ्या पक्षात आहेत. त्यांच्यावर मीडियानं बंधनं आणावीत का शासनानं आणावीत? तुम्हाला काय वाटतं? खरं तर हे जे वक्तव्य होतं हे माझ्या सातारा न्यूज ह्या चॅनलवरती जवळजवळ 11 लाख लोकांनी बघितलं. 11 लाख लोकांमध्ये किती बाल जे असतील, मुलं असतील त्यांनी बघितलं, लहान मुलं, महिला असतील त्यांनी बघितलं, पुरुष असतील त्यांनी बघितलं आणि हे 11 लाख लोकांपर्यंत माझ्या माध्यमातून पोहोचलं. तसेच असे कितीतरी सोशल मीडिया व्हिडिओ बाहेर व्हायरल झाले आणि हे कितीतरी लोकांनी पाहिलं. म्हणजे बालमनावर याचा विचित्र परिणाम सुद्धा होतोय. महिलांच्या जी व्हिडिओ, आता आपण एखाद्या घरात बसलो आणि एकदम तो व्हिडिओ लागला आणि आज आपण 4 लोकांच्यात बसलेलो असेल तर त्या पुढच्यांना आपल्याबद्दल म्हणजे जो कोण बघणार आहे त्या बघणाऱ्याच्या बद्दल सुद्धा चुकीचा गैरसमज निर्माण होतो. खरं तर असल्या काही गोष्टी आहेत ती याच्यावरती एक कायदा पारित होऊन ह्या असल्या गोष्टी होऊ नये यासाठी शासनानं खरं तर काही ना काहीतरी कारवाई म्हणजे त्याच्यावर कायदेशीर पावलं उचलली पाहिजेत. नाहीतर प्रत्येक पक्षात असा कोण ना कोणतरी वाचाळवीर निर्माण होणार. आज संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय, उद्याच्याला आणखीन कोण करतील, परवा दिवशी पडळकर सुद्धा त्याच परिस्थिती. नक्कीच पडळकर असू द्या किंवा सदाभाऊ खोत असू द्या, यांनी सुद्धा काही कमी ठेवलेलं नाही की असे वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. हे खरं पत्रकार म्हणून मला असं वाटतंय. आजचं खरं तर वेगळं विश्लेषण आम्ही सातारा न्यूजमध्ये घेण्याचं कारणच ते आहे की सगळं कुठल्या पक्षात असू द्या, आम्हाला त्याचं घेणं देणं नाही. मात्र अशा वाचाळवीरांच्या विरोधात शासनानं सुद्धा आणि विशेषतः DIOनं इन कंट्रोल ठेवून साधारणतः किंवा जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय ठेवण्याची गरज आहे. प्रकाशजी मंगेशजी, तुम्ही आमच्याशी बोलाच. धन्यवाद.